मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत माहितीचा अधिकार अधिनियम 2005 विषयी संपूर्ण माहिती। आणि म्हणून आजचा हा टॉपिक आपला खूप महत्त्वपूर्ण असा होणार आहे। आणि कोणतीही परीक्षा असू द्या, आतापर्यंत माहितीचा अधिकार या विषयावरती प्रत्येक परीक्षेमध्ये 4 ते 5 प्रश्न हे आलेलेच असतात विद्यार्थी मित्रांनो। त्यामुळे आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपलं यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर आताच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आजच्या या व्हिडिओमध्ये माहितीचा अधिकार या विषयाची संपूर्ण माहिती आपण कव्हर करणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ सोडून तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघण्याची आवश्यकताच असणार नाही। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, पहिला मुद्दा आहे माहिती अधिकार कायदा कधी संमत झाला, तर माहिती अधिकार हा कायदा 2005 साली संमत झालेला कायदा आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि बघा, असा प्रश्न येऊ शकतो की माहितीचा अधिकार कायदा कधी संमत झालेला आहे, तर 2005 मध्ये संमत झालेला आहे असं त्याचं उत्तर असेल। पुढचा मुद्दा पाहूया। माहिती अधिकार अधिनियमावर 15 जून 2005 रोजी राष्ट्रपतींची सही झालेली आहे। पुढचा मुद्दा, माहिती अधिकार कायदा 22 ऑक्टोबर 2005 रोजी लागू झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर माहिती अधिकार कायदा 2005 मध्ये 6 प्रकरणे, 31 कलमे व 2 अनुसूची आहेत। तर यावरती सुद्धा प्रश्न पडू शकतो विद्यार्थी मित्रांनो की माहिती अधिकार कायद्यामध्ये किती प्रकरणे आहेत किंवा किती कलमे आहेत, हा सुद्धा प्रश्न येऊ शकतो। पुढचे मुद्दे पाहूया। तर बघा, याआधी आपण बघितलं की माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मध्ये 6 प्रकरणे आहेत, 31 कलमे आहेत आणि 2 अनुसूची आहेत। तर आता आपण पाहूया माहिती अधिकार कायद्यामधील प्रकरणांची माहिती काय आहे ती। तर यामध्ये 6 प्रकरणे आहेत। त्यातील पहिलं प्रकरण आहे प्रकरण नंबर 1, कशाशी संबंधित आहे, तर प्रास्ताविक याशी संबंधित आहे। तर प्रास्ताविक हे कलम 1 आणि 2 या कलमांमध्ये सांगितलेलं आहे। त्यानंतर प्रकरण नंबर 2 हे कशाशी संबंधित आहे, तर माहितीचा अधिकार आणि सार्वजनिक प्राधिकरणांवरील अबंधने या बाबतीत या प्रकरणामध्ये माहिती आहे आणि ती माहिती आहे कलम 3 ते 11 यांच्यामध्ये। त्यानंतर प्रकरण नंबर 3 मध्ये काय आहे, तर केंद्रीय माहिती आयोग याबद्दलची माहिती प्रकरण 3 मध्ये आहे आणि कलम 12 ते 14 मध्ये ही माहिती सांगितलेली आहे। त्यानंतर प्रकरण नंबर 4 मध्ये काय आहे, तर राज्य माहिती आयोग आहे आणि राज्य माहिती आयोगाची संपूर्ण माहिती ही कलम 15 ते 17 मध्ये सांगितलेली आहे प्रकरण नंबर 4 मध्ये। त्यानंतर प्रकरण नंबर 4 कशाशी संबंधित आहे, तर माहिती आयोगाचे अधिकार व कार्य, अपील व शास्ती याची संपूर्ण माहिती कलम 18 ते 20 मध्ये सांगितलेली आहे। प्रकरण 6 मध्ये संकीर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो आणि कलम 21 ते 31 मध्ये याची संपूर्ण माहिती आहे। तर आताच आपण पाहिले की माहिती अधिकार कायदा 2005 मध्ये 6 प्रकरणे कोणती कोणती आहेत। आता पाहूया माहिती अधिकार कायदा 2005 मधील कलमांची माहिती। एकूण 31 कलमे आहेत। तर पहिला कलम आहे संक्षिप्त नाव आणि व्याप्ती प्रारंभ, हा कलम नंबर 1 मध्ये समावेश आहे। त्यानंतर कलम नंबर 2 हा व्याख्येशी संबंधित आहे। कलम नंबर 3 मध्ये माहितीचा अधिकार सांगितलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। यावरती असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की कलम 3 मध्ये माहिती अधिकार कायदा कलम 3 मध्ये कशाची माहिती विचारलेली आहे, तर माहिती अधिकार कलम 3 मध्ये माहितीचा अधिकार सांगितलेला आहे। त्यानंतर कलम 4 कशाशी संबंधित आहे, तर सार्वजनिक प्राधिकरणावरील अबंधने या बाबतीत कलम 4 मध्ये माहिती आहे। त्यानंतर कलम 5 मध्ये जनमाहिती अधिकाऱ्यांना पदनिर्देशित करणे ही माहिती आहे। कलम 6 मध्ये माहिती मिळविण्याकरिता विनंती करणे याची पूर्ण माहिती आहे। कलम 7 मध्ये विनंतीचा अर्ज निकालात काढणे याबद्दलची पूर्ण माहिती आहे। कलम 8 मध्ये माहिती प्रकट करण्याबाबत अपवाद याची पूर्ण माहिती दिलेली आहे। कलम 9 मध्ये विवक्षित प्रकरणात माहिती देण्यास नकार देण्याची कारणे काय आहेत ती कलम 9 मध्ये दिलेली आहेत। त्यानंतर कलम 10 मध्ये पृथक्करणीयता आहे विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर कलम 11 मध्ये त्रयस्थ पक्षाची माहिती पूर्ण दिलेली आहे यामध्ये। कलम 12 मध्ये केंद्रीय माहिती आयोग घटित करणे याबद्दलची पूर्ण माहिती दिलेली आहे। कलम 13 मध्ये पदावधी व सेवेच्या शर्ती याबद्दलची संपूर्ण माहिती दिलेली आहे। कलम 14 मध्ये मुख्य माहिती आयुक्त किंवा माहिती आयुक्तांना पदावरून दूर करण्याबाबतची संपूर्ण माहिती कलम 14 मध्ये दिलेली आहे। कलम 15 मध्ये राज्य माहिती आयोग घटित करणे याबद्दलची माहिती दिलेली आहे। बघा मित्रांनो, आता आपण जे पाहतोय ही राज्याविषयीची माहिती आहे आणि कलम 12 मध्ये होती ती केंद्राविषयीची माहिती होती।
केंद्रीय माहिती आयोग गठीत करण्याबद्दलची माहिती होती आणि आता आपण पाहतो ही राज्याबद्दलची माहिती आहे। कलम 16 मध्ये पदावधी व सेवेच्या शर्ती याबद्दलची माहिती आहे। कलम 17 मध्ये राज्य मुख्य माहिती आयुक्त किंवा राज्य माहिती आयुक्तांना पदावरून दूर करण्याबाबतची पूर्ण माहिती दिलेली आहे। कलम 18 कशाशी संबंधित आहे तर माहिती आयोगाचे अधिकार व कार्ये याबाबतीत कलम 18 मध्ये संपूर्ण माहिती आहे। त्यानंतर कलम 19 मध्ये अपील आहे। कलम 20 मध्ये काय आहे तर शास्ती याबाबत आहे। त्यानंतर कलम 21 मध्ये सद्भावनेने केलेल्या कृतीला संरक्षण देणे याबाबतची संपूर्ण माहिती आहे। कलम 22 कशाशी संबंधित आहे तर अधिनियमाचा अधिभावी परिणाम असणे हे कलम 22 मध्ये संपूर्ण माहिती आहे। कलम 23 मध्ये न्यायालयाच्या अधिकारीचे अडकाठी घालणे याबद्दलची संपूर्ण माहिती आहे कलम 23 मध्ये। कलम 24 विविक्षित संघटनांना हा अधिनियम लागू नसणे याबाबतची संपूर्ण माहिती कलम 24 मध्ये आहे। त्यानंतर कलम 25 मध्ये संनियंत्रण करणे व अहवाल देणे याबाबतची संपूर्ण माहिती। कलम 26 मध्ये समुचित शासनाने कार्यक्रम तयार करणे याबाबतची संपूर्ण माहिती आहे। कलम 27 मध्ये समुचित शासनाचा नियम करण्याचा अधिकार जो आहे याबाबतची संपूर्ण माहिती कलम 27 मध्ये आहे। कलम 28 मध्ये सक्षम प्राधिकाऱ्याचा नियम करण्याचा अधिकार जो आहे तो कलम 28 मध्ये सांगितलेला आहे। त्यानंतर कलम 29 मध्ये नियम सभागृहापुढे ठेवणे याबद्दलची माहिती आहे। कलम 30 मध्ये अडचणी दूर करण्याचा अधिकार सांगितलेला आहे, याची संपूर्ण माहिती कलम 30 मध्ये आहे आणि कलम 31 मध्ये निरसन याबाबतची संपूर्ण माहिती सांगितलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आताच आपण माहिती अधिकार अधिनियम 2005 मधील 31 कलमांची संपूर्ण माहिती पाहिलेली आहे। आता पाहूया अनुसूची। तर बघा, माहिती अधिकार अधिनियम 2005 मध्ये एकूण 2 अनुसूची आहेत। त्यातल्या प्रत्येक अनुसूचीमध्ये काय माहिती दिलेली आहे ते पाहूया आपण। पहिल्या अनुसूचीमध्ये काय माहिती आहे बघूया। मुख्य माहिती आयुक्त व माहितीच्या आयुक्तांच्या शपथेचा अथवा करावयाच्या प्रतिज्ञापत्राचा जो नमुना आहे तो अनुसूची क्रमांक 1 मध्ये सांगितलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर अनुसूची क्रमांक 2 मध्ये काय आहे तर केंद्र सरकारने स्थापन केलेल्या गुप्त वार्ता व सुरक्षा संघटना। अनुसूची 2 मध्ये संबंधित 25 संस्थांची यादी दिलेली आहे। तर यामध्ये काय आहे बघा, केंद्र सरकारने स्थापन केलेल्या गुप्त वार्ता व सुरक्षा संघटना यांची 25 संस्थांची यादी यामध्ये दिलेली आहे अनुसूची नंबर 2 मध्ये। आता पाहूया माहितीचा अधिकार कायदा 2005 मधील संकीर्ण माहिती। तर बघा, पहिला मुद्दा आहे माहितीचा विनंती अर्ज केल्यानंतर 30 दिवसांमध्ये माहिती द्यावी लागते। त्यानंतरचा मुद्दा, माहितीचा विनंती अर्ज जीविताशी किंवा स्वातंत्र्याशी निगडीत असेल तर ती माहिती 48 तासात द्यावी लागते। त्यानंतर माहितीचा विनंती अर्ज 5 दिवसात हस्तांतरण करावा लागत असतो। त्यानंतर जनमाहिती अधिकाऱ्यांच्या निर्णयावर प्रथम अपील 30 दिवसात करता येत असते। पुढचा मुद्दा आहे प्रथम अपील निर्णय 30 दिवसात द्यावा लागतो, अपवाद असल्यास 45 दिवसात दिला जातो। त्यानंतर द्वितीय अपील हा 90 दिवसात करता येते, योग्य कारणे असल्यास 90 दिवसानंतरही करता येतो। पुढचा मुद्दा, द्वितीय अपीलचा निर्णय किती दिवसात द्यावा यासाठी निर्णय कालावधी नाहीये। त्यानंतर एखाद्या माहिती अधिकाऱ्यांनी वाजवी कारणाशिवाय माहिती नाकारल्यास त्याला शास्ती म्हणून प्रत्येक दिवसाला 250 रुपये दंड आकारला जातो, परंतु हा दंड 25,000पेक्षा जास्त असणार नाही अशी तरतूद आहे। दंडाबरोबरच दोषी अधिकाऱ्याविरुद्ध शिस्तभंगाच्या कारवाईची शिफारस देखील करता येत असते। त्यानंतरचा मुद्दा आहे राज्य माहिती आयोगाचे निर्णय। त्यामध्ये पहिला आहे आयोगाचा निर्णय बंधनकारक असतो। त्यानंतर आयोगाला शिक्षा देण्याचा अधिकार देखील असतो आणि मुद्दा नंबर 3 आहे आयोगाला अपील अर्ज फेटाळण्याचा अधिकार देखील असतो। आता पाहूया केंद्रीय माहिती आयोगाविषयी संपूर्ण माहिती। नंबर 1चा मुद्दा आहे रचना। तर यामध्ये एक मुख्य माहिती आयुक्त व 10 इतर सदस्य असे मिळून रचनेमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे। त्यानंतर 2 नंबरचा मुद्दा नियुक्ती। या मुद्द्यामध्ये केंद्रीय माहिती आयोगाचे मुख्य आयुक्त व इतर सदस्यांची नियुक्ती ही राष्ट्रपती करत असतात। त्यानंतर 3 नंबर शिफारस समिती। तर यामध्ये केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त व इतर सदस्यांच्या नियुक्तीची शिफारस करण्यासाठी 3 सदस्यांची शिफारस समिती असते। ती काय आहे ती पाहूया। 3 सदस्यांच्या शिफारस समितीबद्दलची माहिती पाहूया। तर मुद्दा आहे शिफारस समितीचे पदसिद्ध अध्यक्ष
हे भारताचे पंतप्रधान असतात. त्यानंतर शिफारस समितीचे 2 सदस्य असतात. त्यामध्ये एक आहे लोकसभेतील विरोधी पक्षनेता आणि दुसरा आहे एक केंद्रीय कॅबिनेट मंत्री. असे 2 सदस्य आणि अध्यक्ष भारताचे पंतप्रधान असे मिळून 3 शिफारस समितीमध्ये सदस्य असतात. त्यानंतर मुद्दा क्रमांक 4, केंद्रीय माहिती आयोगाचे मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. 5 नंबर आहे शपथ. केंद्रीय माहिती आयोगाचे मुख्य आयुक्त व इतर सदस्य राष्ट्रपतींना संबोधून शपथ घेत असतात. 6 नंबर आहे कालावधी. मुख्य माहिती आयुक्त यांची नियुक्ती झाल्यापासून 3 वर्षापर्यंत किंवा वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत पदावर राहू शकतात. ही त्यांची कालावधी आहे. मुद्दा क्रमांक 7 आहे माहिती आयुक्तांची पुनर्नियुक्ती होऊ शकते, पण एकूण कालावधी 5 वर्षांपेक्षा जास्त तरतूद आहे. त्यानंतरचा 8वा मुद्दा आहे सर्वोच्च न्यायालयाने चौकशी केल्यानंतर दोषी आढळल्यास माहिती आयुक्त यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार जो आहे तो भारताच्या राष्ट्रपतींना आहे. तर ही होती केंद्रीय माहिती आयोगाबद्दलची माहिती. आता पाहूया राज्य माहिती आयोग. पहिला मुद्दा आहे रचना. केंद्रीय माहिती आयोगामधील जसे मुद्दे होते त्याच प्रकारचे मुद्दे आहेत. यामध्ये बघा, पहिला मुद्दा 1 मुख्य माहिती आयुक्त व 10 इतर सदस्य. त्यानंतर दुसरा मुद्दा नियुक्ती. केंद्रीय माहिती आयोगामध्ये राष्ट्रपती हे मुख्य आयुक्त व इतर सदस्यांची नियुक्ती करत असतात. तर राज्य माहिती आयोगामध्ये राज्यपाल हे राज्य माहिती आयोगाचे मुख्य आयुक्त व इतर सदस्यांची नियुक्ती करत असतात. यानंतरचे मुद्दे पाहूया. मुद्दा क्रमांक 3 शिफारस समिती. राज्य मुख्य माहिती आयुक्त व इतर सदस्यांच्या नियुक्तीची शिफारस करण्यासाठी 3 सदस्यांची शिफारस समिती असते. केंद्रीय माहिती आयोगामध्ये सुद्धा 3 सदस्यांची शिफारस समिती होती. त्याच प्रकारची राज्य माहिती आयोगामध्ये देखील असणार आहे. शिफारस समितीचे पदसिद्ध अध्यक्ष हे मुख्यमंत्री असणार आहेत राज्य माहिती आयोगामध्ये. त्यानंतर शिफारस समितीचे 2 सदस्य असणार आहेत. ते असणार आहेत 1 नंबर विधानसभेतील विरोधी पक्षनेता असणार आहे आणि 2 नंबर राज्यातील एक कॅबिनेट मंत्री असे असणार आहेत. चौथा मुद्दा आहे महाराष्ट्राच्या राज्य माहिती आयोगाचे मुख्यालय हे मुंबई या ठिकाणी आहे. 5 नंबर शपथ. राज्य माहिती आयोगाचे मुख्य आयुक्त व इतर सदस्य हे राज्यपालांना संबोधून शपथ घेत असतात. 6 नंबर आहे कालावधी. मुख्य माहिती आयुक्त यांची नियुक्ती झाल्यापासून 3 वर्षापर्यंत किंवा वयाच्या 65व्या वर्षी पूर्ण होईपर्यंत पदावर राहू शकतात. 7वा मुद्दा आहे माहिती आयुक्तांची पुनर्नियुक्ती होऊ शकते, पण एकूण कालावधी 5 वर्षांपेक्षा जास्त नसेल अशी तरतूद आहे. 8वा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने चौकशी केल्यानंतर दोषी आढळून आल्यास माहिती आयुक्तांना पदावरून दूर करण्याचा अधिकार हा राज्यपालांना आहे. तर ही होती राज्य माहिती आयोगाबद्दलची संपूर्ण माहिती. आता पाहूया माहिती अधिकार कायद्याबद्दलचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न. पहिला प्रश्न आहे माहितीचा अधिकार हा कायदा कधीचा आहे? तर हा कायदा 2005चा आहे. माहिती अधिकार कायद्यावर राष्ट्रपतीची स्वाक्षरी कधी झाली होती? तर माहिती अधिकार कायद्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी जी आहे ती 15 जून 2005 रोजी झालेली आहे. माहिती अधिकार कायदा कधी लागू झाला? तर 12 ऑक्टोबर 2005 रोजी माहिती अधिकार हा कायदा लागू झालेला आहे. त्यानंतरचे प्रश्न. माहितीचा अधिकार कायदा करणारा पहिला देश कोणता आहे? तर स्वीडन हा देश आहे, जिथे 1766 मध्ये माहितीचा अधिकार हा कायदा करण्यात आलेला होता. त्यानंतरचा प्रश्न. माहितीचा अधिकार कायदा तयार करणारे पहिले राज्य कोणते आहे? तर राजस्थान हे माहितीचा अधिकार कायदा तयार करणारे पहिले राज्य आहे. माहितीचा अधिकार कायदा पारित करणारे पहिले राज्य कोणते आहे? तर तामिळनाडू हे राज्य आहे, जिथे माहितीचा अधिकार कायदा सर्वप्रथम पारित झाला. त्यानंतर माहितीचा अधिकार कायदा पारित करणारे महाराष्ट्र हे कितवे राज्य आहे? तर महाराष्ट्र हे 7वे राज्य आहे. RTI ॲक्ट 2005 नुसार दुसरी अनुसूची कशा संबंधित आहे? तर दुसरी अनुसूची ही गुप्त वार्ता व सुरक्षा संघटना याच्याशी संबंधित आहे. त्यानंतर RTI ॲक्ट 2005 नुसार पहिली अनुसूची कशाशी संबंधित आहे? तर पहिली अनुसूची ही शपथ याविषयी आहे. माहितीचा अधिकार कायदा 2005 मध्ये किती कलम आहेत? तर माहितीचा अधिकार कायदा 2005 मध्ये 31 कलमे आहेत. सध्याचे केंद्रीय माहिती आयुक्त कोण आहेत? तर यशवर्धन कुमार सिन्हा हे सध्याचे केंद्रीय माहिती आयुक्त आहेत. महाराष्ट्राचे पहिले माहिती आयुक्त कोण होते?
तर सुरेश जोशी हे महाराष्ट्राचे पहिले माहिती आयुक्त होते. सध्या महाराष्ट्राचे माहिती आयुक्त कोण आहेत? तर सुमित मलिक हे सध्या महाराष्ट्राचे माहिती आयुक्त आहेत. माहिती अधिकाराद्वारे सर्वात जास्त तक्रारी कोणत्या राज्यामध्ये दाखल होतात? तर महाराष्ट्र या राज्यामध्ये माहिती अधिकाराद्वारे सर्वात जास्त तक्रारी दाखल होत असतात. केंद्रीय माहिती आयुक्तांना कोणत्या कलमानुसार शपथ दिली जाते? तर कलम 13(3) नुसार केंद्रीय माहिती आयुक्तांना शपथ दिली जाते. यानंतरचे प्रश्न पाहूया. जर 30 दिवसाच्या आत माहिती भेटली नाही तर पहिलं अपील कधी करता येतं? तर 45 दिवसाच्या आत पहिलं अपील करता येतं. जर 45 दिवसाच्या आत माहिती भेटली नाही तर दुसरं अपील कधी करता येतं? तर दुसरं अपील जे आहे ते 90 दिवसाच्या आत करता येतं. माहिती अधिकार कायदा जगामध्ये किती देशात लागू आहे? तर जवळपास 85 देशांमध्ये माहिती अधिकार कायदा हा जगामध्ये लागू आहे. यानंतरचे प्रश्न. केंद्राच्या RTI पूर्वी देशात किती राज्यात RTI कायदा लागू होता? तर केंद्राच्या RTI पूर्वी देशामध्ये 11 राज्यांमध्ये RTI हा कायदा लागू होता. माहितीच्या अधिकाराच्या अर्जाची शब्दमर्यादा किती असते? तर माहितीच्या अधिकारासाठी जो अर्ज केला जातो त्या अर्जाची शब्दमर्यादा ही 150 शब्द एवढी असते. राज्य माहिती आयुक्त यांना पदावरून कोण हटवू शकतं? तर राज्यपाल हे राज्य माहिती आयुक्त यांना पदावरून हटवू शकतात. केंद्रीय माहिती आयुक्त व इतर माहिती आयुक्त यांची नेमणूक करण्यासाठी असलेल्या शिफारस समितीचे अध्यक्ष कोण असतात? तर भारताचे पंतप्रधान हे शिफारस समितीचे अध्यक्ष असतात. मुख्य माहिती आयुक्त यांच्या पदाचा कार्यकाळ किती असतो? तर 3 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत मुख्य माहिती आयुक्त हे पदावर राहू शकतात. यानंतरचे प्रश्न. केंद्रीय माहिती आयोगामध्ये एक मुख्य माहिती आयुक्त धरून इतर किती माहिती आयुक्त असतात? तर जास्तीत जास्त 10 माहिती आयुक्त असतात. केंद्रीय माहिती आयोग हा सार्वजनिक माहिती अधिकाऱ्याला प्रत्येक दिवसाला ₹250 ते जास्तीत जास्त किती दंड लावू शकतो? तर जास्तीत जास्त 25,000 रुपये दंड हा केंद्रीय माहिती आयोग सार्वजनिक माहिती अधिकाऱ्याला दंड लावू शकतो. माहिती अधिकार कायदा 2005 हा घटनात्मक आयोग आहे का? तर नाही, कारण तो संसदेच्या कायद्यानुसार स्थापन झालेला कायदा आहे. RTI ॲक्ट 2005 नुसार माहितीचा अधिकार सर्व नागरिकांना कोणत्या कलमानुसार दिला गेलेला आहे? तर RTI ॲक्ट 2005 नुसार माहितीचा अधिकार हा सर्व नागरिकांना कलम 3 नुसार देण्यात आलेला आहे. RTI ॲक्ट नुसार विनंती अर्ज कोणत्या कलमानुसार करतात? तर कलम 6 नुसार विनंती अर्ज केला जातो. त्यानंतरचा प्रश्न आहे. राज्य माहिती आयोगामध्ये एक मुख्य माहिती आयुक्त धरून इतर किती माहिती आयुक्त असतात? तर एक मुख्य व जास्तीत जास्त 10 माहिती आयुक्त एवढे असतात. माहिती अधिकार अधिनियम अंतर्गत किती वेळा अपील करता येते? तर माहिती अधिकार अधिनियम अंतर्गत 2 वेळा अपील करता येत असते. राज्य माहिती आयुक्त व इतर माहिती आयुक्त यांची नेमणूक करण्यासाठी असलेल्या शिफारस समितीचे अध्यक्ष कोण असतात? तर केंद्रीय माहिती आयोगामध्ये पंतप्रधान हे शिफारस समितीचे अध्यक्ष असतात. तर राज्य माहिती आयोगामध्ये मुख्यमंत्री हे शिफारस समितीचे अध्यक्ष असतात. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे मुख्यमंत्री. तर विद्यार्थी मित्रांनो, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 विषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेली आहे आणि तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.